मॅरिड स्त्रिया सगळ्यात जास्त अफेअर करतात मॅरिड मॅनपेक्षा. तर हे एक डिस्क्लोज करत होत्या एक मॅडम, व्हिडिओ बघत होतो मी. त्या व्हिडिओमध्ये त्या सांगत होत्या की असं असं असतं, लेडीज अफेअर करतात मेन्सपेक्षा. तर मला असं म्हणायचं आहे, हे जाऊ द्या मरू आता हे अफेअर करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी येतं. हे हे आता इथून पुढं तर काय काय होणार आहे माहीत नाही. पण कल्चर पूर्ण चेंज होत चाललं आहे आपल्या देशाचं, भारताचं, महाराष्ट्राचं. बाकीचे नाही का सिटीमधलं तर कल्चर एकदम चेंज होत चाललं आहे. पुण्याला तर म्हणतात ते एकदम कॅपिटल झालं आहे नाही का, SEA हे कॅपिटल होत चाललं आहे ते. पण आता हे मला बोलायचं नाही, आता हे माझे व्हिडिओ सगळे बघतात म्हणून मग स्पष्टपणे बोलत नाही. पण मला असं म्हणायचं आहे की जर तुमचं अफेअर होतं आहे बाहेर, तुम्ही डिवोर्सपर्यंत जात आहे, तर इथपर्यंत जाण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे नाही का आधीच का नाही विचार करते त्या पार्टनरसोबत राहण्याचा, आधीच का नाही विचार करते तुम्ही हा पार्टनर आपल्यासाठी बेस्ट आहे का. आणि जर तुम्ही लग्न करून तुम्ही एकत्र येत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही नाही का असल्या गोष्टी डिसिजन घेताय की ह्याच्यासोबत अफेअर करणार, त्याच्यासोबत अफेअर करणार, डिवोर्स घेणार, मुलं झाल्यानंतर डिवोर्स होतात काय कायांचे. मग ही सगळ्यांना सर्वाईव्ह करावं लागतं, त्या लेडीजला, त्या जेंट्सला, मुलांना, सगळ्यांना सर्वाईव्ह करावं लागतं. हे का करून द्यायचं, का होऊन द्यायचं. त्याच्या आधीच तुम्ही स्वतःच्या काही गोष्टी डिस्कस करा. जर होणारा पार्टनर आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासोबत म्हणजे नाही का जर निवडायचं असेल तर मला असं वाटतं की त्याच्यासोबत काही गोष्टी डिस्कस करणं गरजेचं आहे. जसं की लाईफमधले तुझे गोल्स काय असतील, पुढं तुझ्या लाईफमधले विजन्स काय असतील. लाईफमधले गोल्स आणि विजन्स दोघांचे जर मॅच करत असतील, एक दोन ठीक आहे काही मॅच करत नाहीत, पण काही मॅच करत असतील जवळपास नाही का, की बाबा जर लाईफमधले गोल्स जर मॅच झाले, मला सांगा सपोज एखाद्याला जिम आवडते, तो जिमवाला पार्टनर चूज करतो, यार दोघं एकदम जिमला जातात, जिमवर नाही येतात. किंवा एखादा फील्ड आहे, एखादा डॉक्टर आहे किंवा दुसरा पण डॉक्टर आहे, किंवा त्याला म्हणजे नाही का माणूस एकमेकाला अंडरस्टँड करू शकतो. आणि माणूस अंडरस्टँड केल्यानंतर तो एकदम नाही का तो सपोर्टिव्ह राहतो त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीच्या, कारण की त्याला ती गोल्स विजन्स पुढं काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर पार्टनर चूज करतो. मला असं वाटतं हे पार्टनर चूज करण्याची जी प्रोसेस आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. जर हे गोष्टी जर तुम्ही डिस्कस करत नसाल, ह्याच्या आधीच तुम्ही लग्न करत असाल, त्याच्यानंतर तुम्ही तुमचे विजन्स, तुमचे गोल्स वेगवेगळे निघला ना, मग खूप जास्त त्रास होतो डोक्याला. आता दुसरी गोष्ट ही आहे की लग्न करून फक्त आता झालं बाबा, तुम्ही गोल्स मॅच झाले तुमचे, हे ते सगळं झालं मॅच, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमची अजून एक गोष्ट आली फायनान्शियल इंटिमसी. फायनान्शियल इंटिमसी म्हणजे आता फक्त लग्न करून चालणार नाही, तर फायनान्शियल गोष्टीमध्ये पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही फायनान्शियल गोष्ट. कारण की फक्त लग्न केलं, हां झालं मस्तपैकी हनीमून पिनीमून झालं, हे ते झालं, आता लाईफ चालू झाली. आता लाईफमध्ये तुम्हाला फायनान्शियल गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कमाई हे ते हे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता पार्टनर आत्ताचं जी युग तर असं आहे की बाबा ही आत्ताच्या युगामध्ये सगळ्यांना दोघांना काम करावं लागतं, त्याशिवाय घर चालत नाही. मुलांचं एज्युकेशन एवढं महाग झालं आहे, अशी सिस्टीम बनवलेली आहे मुलांची. तर आता त्याच्यावरती मी नंतर व्हिडिओ बनवीन, फसवलं जाते आपल्याला. जाऊ दे काय हरकत नाही. मुलांच्या एज्युकेशनसाठी खूप जास्त पैसा खर्च करणं, त्याच्यामुळेच लोक 1 आणि 2च मुलं पैदा करत आहेत, ते बी मुश्किलीने सांभाळत आहेत. त्यांना काय चाललं आहे गडबड. फायनान्शियल गोष्ट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, याच्यासाठी तुम्हाला दोघांना मिळून काम करावं लागतं. हां, ह्या गोष्टीचा भान ठेवणं गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट जी आहे तर त्याच्यामध्ये आपले जे कोर व्हॅल्यूज असतात एकमेकाला आणि हॉबीज असतात. त्या हॉबीज एकमेकाच्या जर मॅच झाल्या ना, एकमेकाच्या हॉबीज जर मॅच झाल्या, तर कोर व्हॅल्यूज हॉबीज आपल्या मॅच झाल्या, समजायचं आपलं आयुष्य म्हातारपणापर्यंत पोहोचणार. कारण की हॉबीज मॅच होत आहेत. एखाद्याला फिरायला आवडते आणि दुसऱ्याला पण फिरायला आवडते, झाला विषयच क्लोज. तिथं फिरणार आहेत ते आणि एन्जॉय करणार आहेत, एक्सप्लोअर करणार आहेत. एखादी गोष्ट, एखाद्याला पैसा कमवायची इच्छा आहे, चांगला पैसा कमवायचा, दुसऱ्याला पण तीच इच्छा पैसा कमवायची. भाई पैसा कमवायचा विषय डोक्यात असेल त्यांच्या तर झाला ना. म्हणजे परत एखाद्याला कुठल्या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, जसं की इंजिनिअरिंग फील्ड असू द्या, किंवा एखादी गोष्ट बनवायची गोष्ट असू द्या, किंवा म्हणजे नाही का कुकिंग असू द्या, किंवा वेगळी कुठली गोष्ट. ह्या गोष्टीमध्ये जर दोघांच्या हॉबीज एकत्र असतील तर मला नाही असं वाटत की ते रिलेशनशिप पुढे जाऊन असल्या काही गोष्टी करतील. आणि नाही का ते माणूस जर हॅपी राहिला नाही, हॅपी का राहतो, ह्या 3-4 गोष्टीमुळेच हॅपी राहतो माणूस. हॉबीज मॅच होत आहेत,
तुमचं फायनान्शियल नीड पूर्ण होत आहेत. त्याच्यानंतर तुमच्या बऱ्याच गोष्टी आहेत की ह्या मॅटर करतात. तर मला असं वाटतं की हे अफेअर होण्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पुढं जाऊन आपल्या पार्टनरला रिस्पेक्टफुली वागवणं पण खूप जास्त गरजेचं आहे. नाही रिस्पेक्टफुली वागवलं तर मग फायदा नाही ना काय, मग ती पळणार दुसरीकडे. त्याच्यामुळे आपल्या पार्टनरला रिस्पेक्टफुली वागवणं खूप गरजेचं आहे. काळजी घ्यावा या गोष्टीची. अफेअर लय अवघड आहे, अख्ख्या संसाराची वाट लावतो. एक चार म्हणजे काय, एक थोडंसं म्हणजे सुख असतं त्याच्यामध्ये, पण लय अवघड असतं पुढे जाऊन. समजते ती गोष्ट नंतर पुढे जाऊन. समाज तर काय राहिलाच नाही, समाजाचा कोणी विचार करत नाही आजकाल, पण पुढे जाऊन लय मोठा इम्पॅक्ट होतो त्याचा. तर काळजी घ्या. बाय बाय.